यानंतर एक महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोपोलीत आलेले आहेत। शिंदे मंगेश काळोखेंच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी खोपोलीमध्ये दाखल झालेले आहेत। खोपोलीमध्ये शिंदेगडाच्या नगरसेविका मनीषा काळोखे यांच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली होती। मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोपोलीमध्ये दाखल झाले आहेत। ते या कुटुंबियांशी संवाद साधतात, त्यांची सांत्वनपर भेट घेत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोपोलीत आलेले आहेत। मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत। मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली। मुलाला शाळेत सोडून ते घरी परतत असताना सकाळीच त्यांच्यावर अज्ञातानं हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीच्याच काही कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर याचा संशय व्यक्त करण्यात आलेला होता भरत गोगावले यांच्याकडून, आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोपोलीत दाखल झालेले आहेत। मंगेश काळोखे यांची ते भेट घेत आहेत।